नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील वीर येथे. एका शेतकऱ्याने 10 पांड क्षेत्रात कोथिंबीरीचं चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन उक्तीच कोथिंबीर 1 लाख रुपयाला दिलेली आहे. या कोथिंबीरीचं कशा प्रकारे उत्पन्न घेतलं त्यांनी किंवा त्या कोथिंबीर ऐन उन्हाळ्यात कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्पादन कशा प्रकारे घेतले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कशा प्रकारे आपण उत्पन्न घेतलंय? आता पाण्याअभावी म्हणजे आपण एक 12 पांड केली कोथिंबीर 26 एप्रिलला आणि पाण्याअभावी ठिबक वर केलेली आहे. त्यातली 2 पांड आपली जळमळ झालेली आणि 10 पांडाची आपण 1 लाखाला खोती दिलेली आणि 1 लाखात 40 दिवसात कोथिंबीर निघते. 40 दिवसात कोथिंबीर निघाल्यामुळे 1 लाख 10 पांडाचा 1 लाखात दिल्यामुळे फायदा चांगल्या प्रकारे झाला आहे. तसा हा भाग पाण्याला कमी पाण्याचं क्षेत्र म्हणून दाखवतो, पण तुम्ही त्यात 40 दिवसाच्या उत्पन्नात चांगलं उत्पन्न घेतलंय. पाण्याचा प्रकार कसा आहे, कशा पद्धतीने पाण्याचा प्रकार कमीच आहे इथं, म्हणजे विहिरीचं पाणी, त्यामुळे कमी पाण्यात आपली 40 दिवसात हे पीक केलेलं होतं. कशा प्रकारे पाट पाण्याने भिजवलं का? नाही, ठिबक पाट पाण्याने नाही भिजवलं, ठिबक. आणि आता जी कोथिंबीर दिलेली ती व्यापाऱ्याला दिली का तुम्ही? व्यापाऱ्याला दिलेली, खोतीच दिलेली व्यापाऱ्याला 1 लाखाला 1 लाख. आणि चांगलं उत्पन्न मिळालं आपलं त्यात. किती वर्षापासून कोथिंबीरीचं पीक घेतात? आता 4-5 वर्ष झालं पीक घेतो आम्ही. म्हणजे कोथिंबीरीचं पीक शेतकऱ्यांना काय सांगताल की कोथिंबीरीचं पीक घ्यावं का नको? घ्यावं म्हणून सांगतो आम्ही शेतकऱ्यांना. कुठनं बी बियाणं कुठं इथं नेरेत आणतो किंवा आपलं ह्याच्यावर घेतो, ते येतं काय. कुठलं बियाणं वापरलं? गौरी बियाणं. गौरी एक गौरी बियाणं वापरून शेतकऱ्याने एक चांगला असा आदर्श ठेवलेला आहे. अगदी 40 दिवसात 10 पांड क्षेत्रामध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्यांनी मिळवलेलं आहे. सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे, पुरंदर.